गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही चाललेलो आहे त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. हे सगळे माझे मित्र आलेले आहेत. हा सागर, हा सुयोग, हा प्रीतम आणि वैभव आमचा जॉईन होण्यात आला वेळाने. चला मित्रांनो, आता आमचा निघायचा टायमिंग झालेला आहे. सर्वांनी बाईक माझ्या घराखाली लावलेले आहेत लाईनशीर. आता आम्ही एक एक करून आता निघू. हा वैभव, सागर, सुयोग, प्रीतम. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. आम्ही आता महापे शिळफाटाच्या रोडने चाललो आहे. या रोडवर तुम्ही कधी पण बघा, हे कंटेनर कायम असतात आणि कंटिन्यू ट्रॅफिक असते या रोडला. त्या शिळफाटा सर्कलला तर कायम ट्रॅफिक असते. आणि आम्ही आता शिळफाटाच्या लेफ्ट मारून मुंब्रा रोडने जाऊ, मुंब्रा बायपास. सकाळी निघालो म्हणून आम्हाला काय ट्रॉफिक नाही भेटली, पण इव्हनिंगला निघालं असं तर खूप ट्रॉफिक भेटले असते आम्हाला. ॲक्च्युली आमचा फिरायचा प्लॅन झाला फक्त प्रीतममुळे, कारण त्यांनी गाडी घेतल्यापासून कोणच कुठे गेलं नव्हतं. तो बोलला आपण जाऊया त्र्यंबकेश्वरला, त्याला जायची खूप इच्छा होती. आता सगळे रेडी झालेत. आमचा फॉर्मेशन असं ठरलं आहे की 1 2 3 4 5 असे 5 जण आपापल्या लाईनीत राहायचे. कोणी कोणाच्या पुढे नाही जायचं, कोणी कोणाच्या मागे नाही जायचं. पण आमचा प्रीतम कोणालाच ऐकत नाही. येतो मागून, जातो, कधी पहिला कधी लास्टला राहतो. आता हाय सोबतच आहे आमच्या, माझ्या मागेच येतो. काम चालू आहे रोडचं, नवीन ब्रिज बांधतात वाटतं इथे. सिमेंटच्या रोडने जरा बरं पडतं, थोडे खड्डे आपल्याला कमी भेटतात. पण मला असं वाटतं की डांबरच्या रोडवर गाडी चालवायला खूप मजा येते. सिमेंटच्या रोडवर जो फील आहे ना तो नाही, तो डांबराच्या रोडवर मस्त फील येतो. पण सगळीकडे आता आपल्याला सिमेंटचेच रोड दिसतात, डांबरी रोड खूप कमी दिसतात. हे बघा, इकडे पण आता तेच चालू आहे. एका साईडला सिमेंटचा रोड, एका साईडला डांबरी रोड. आता हा पण जरा वेळाने सिमेंटचाच करतील, तो पूर्ण झाला की. टाईम झाला आम्हाला खूप, आम्ही थांबलो खूप. पण क्लायमेट छान आहे म्हणून मजा येते गाडी चालवायला. मित्रांनो, आम्ही जरा थांबलेलो आहे, थोडा रेस्ट घेतलेला आहे. सर्वांचे पाय वगैरे दुखत होते, कंबर दुखत होती. त्या वैभवचा बघा मध्ये सनस्क्रीन लावून कुठून त्यांना आठवलं. आणि तो सागर बघा तिकडे कसा पळतोय, बघा बघा कसा पळतोय सनस्क्रीन लावून. पांढरा झालाय, पांढरा पूर्ण गेला पळून. प्रीतम तुला काय लावायचंय का? नक्की आणि स्प्रे वगैरे आणत होती, माझी कंबर दुखते. हवा किती क्यूट मुलगा आहे, नवीन रायडर आहे आमचा, एकदम जवळून बघा. आम्ही ब्रेक खूप घेतो आहे, कारण वर्ष झालं आम्ही कोणतीच राईड केली नव्हती, म्हणून आम्हाला जरा ब्रेकची गरज पडते. आम्ही सकाळी 9 ते 10 वाजता निघालो, आता 1-1:30 वाजलेत, तरी पण आम्ही अजून कसारा घाट क्लिअर नाही केला. मागे भिवंडी रोडला ट्रॅफिक पण होते खूप, तरी पण ब्रेक झालाच आमचा बराच वेळ. पण क्लायमेट छान आहे म्हणून आम्हाला काही वाटत नाही, मजा येते राईडला खूप. फायनली कसारा घाट चालू झाला आहे. खूप टाईम लागला आम्हाला इकडे यायला, आणि आता आम्हाला पुढे पण टाईम लागणार आहे, कारण इथे फोटोशूट वगैरे होईलच. पण ठीक आहे, आज किती पण टाईम झाला तरी पण आम्ही दर्शन करूनच राहणार. कारण आम्ही लास्ट टाईम आलो होतो दर्शनाला उज्जैनवरून डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला, पण आमचं बॅड लक होतं, आम्हाला दर्शनच भेटलं नाही. कारण लाईन गेटपासून, मंदिराच्या गेटपासून लाईन होती. आम्ही थांबलो पण 2 तास, पण आमच्यात एकाची जॉईनिंग होती, मंडेला आम्ही दर्शनाला गेलो होतो, पण म्हणून आम्हाला यावं लागलं रिटर्न. पण यावेळी आम्ही ठरवलं काहीही होऊ दे, हे दर्शन आपण घेऊनच राहायचं. मित्रांनो, आम्ही आता थांबलेलो आहे. अशा आम्ही गाड्या बघा लाईनीत लावलेल्या आहेत सगळ्या. थांबायचं कारण फक्त व्ह्यू. हे बघा काय म्हणजे अप्रतिम व्ह्यू असा. आम्ही कसारा घाट क्लिअर केला. बाबा कुठे चाललेत? बाबा सावकाश बाबा. या का व्ह्यू बघा. पाऊस खूप जोरात चालू झालेला आहे, आणि आत्ता आम्ही जस्ट बाईक लावली आमची, आणि पाऊस जोरात चालू झाला आहे, आणि आम्हाला हॉटेल पण भेटलेलं आहे. आता आम्ही आता जेवायला थांबलोय. बघूया आता यांची टेस्ट कशी आहे काय. आमचं जेवण आता आलेलं आहे. शेवभाजी,
पनीरची भाजी आणि खरं ना यांची टेस्ट खूप छान आहे. हा सुयोग बघा कसा आहे. एवढी भूक लागली सकाळपासून नाश्ता पण नाही केला बिचाऱ्यांनी का तर जेवायचं होतं म्हणून. आणि वैभव आवडलं का जेवण? खूप छान. अख्खा मसूर. सागी तुला प्रीतम? तुम्ही बघू शकता हॉटेलच्या मागचा व्ह्यू आहे. बघा कशी नदी आणि इथं बसायला पण जेवायला पण जागा या साईडला असं खुर्ची वगैरे आता पडलेले तिथलं. बघा किती मस्त असा एरिया. निसर्ग बघा निसर्ग. बघा ही नदी. त्या साईडला पण घरं आहे तुम्हाला दाखवतो मी झूम करून. त्या साईडला पण स्टेचं आहे काहीतरी असं छान आहे पण खूप सुंदर. हॉटेल 7 हेवनला आम्ही थांबलो होतो जेवायला. आता आमचं जेवण झालं. वैभव आता पेमेंट करायला गेला तिकडे. सागर बघा तिकडे कसे कष्ट घेतो गाडी काढायचे. आम्ही आता जेवून पुढे निघालोय आणि जसं निघालो आम्ही तसा आम्हाला व्ह्यू भेटला आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी. वैभव बघा कशा इंडिकेशन देतोय. त्याला आहे ना एक्सपिरियन्स आता भरपूर. शायनिंग मारतोय आम्हाला. बघा आजूबाजूला बघा तुम्ही पूर्ण ग्रीनरीमधून गाडी चालवायची मजाच वेगळी. मी ट्राय करतो तुम्हाला एक साईडचा व्ह्यू दाखवायला. थांबा जरा. हे बघा किती मस्त आहे. अशी राईड मला वाटतं सर्वांनी केली पाहिजे एकदा तरी अशा ह्या क्लायमेटमध्ये. हा वेगळाच एक्सपिरियन्स आहे. इकडे एवढ्या गाड्या का थांबल्यात? काहीतरी मला वाटतं स्पॉट असावा इकडे चांगला म्हणून सगळेजण थांबलेत. वैभवने पण इंडिकेटर दिलं त्याचं पण मन झालं थांबायचं. बघूया जरा आता इथे काय. आम्हाला आता येता येता एक अशी सुंदर जागा दिसली. आमची गाडीच पुढे जात नाही तिथून. हे बघा तुम्ही. हे बघा याला म्हणतात सुख. आम्ही प्लॅन करतोय खाली जायचा. आता पोरं काय बोलतात. जायचं खाली? सूर्य खाली जायचं ना? जाऊया. आम्ही इथे कॉर्नरला अशा गाड्या लावल्या सर्वांच्या. जातो खाली. काय हा नजारा आहे एक नंबर. मित्रांनो आता आम्ही इथे खाली आलेलो आहे. खूप वारा आहे. मला वाटत नाही माझा आवाज तुम्हाला नीट येईल. त्या साईडला धुके झाले. प्लेअर दिसत नाही तरी मी थोडं झूम करून मी ट्राय करतो. व्ह्यू बघा तुम्ही. खूप खूप वारा इकडे खूप. आम्ही आता पोहोचलो इथं त्र्यंबकेश्वरच्या गेटवरती. तर इथून जरा आम्ही पार्किंगची सोय बघतोय. हा आमचा सुयोग फोन करतोय पार्किंगसाठी. त्या मित्राला त्याचा इथे मित्र आहे दर्शनासाठी पण त्याला फोन करतोय. प्रीतमचा फोनवर बिझी आहे. मित्रांनो इथं आम्ही आमच्या गाड्या पार्क केलेत आणि या हॉटेलला आम्ही आता स्टेचं विचारायला आलो आहे. हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही. नुसती ग्रीनरी ग्रीनरी. ह्याच्या पलीकडे इकडे काहीच नाही. हे बघा धुके बघा किती झाले. हे हॉटेल आहे. आम्ही पहिला आता फ्रेश वगैरे होऊ देन मग दर्शनाला निघू. आम्हाला नशिबाने हॉटेलचा टॉप फ्लोअर भेटला आणि आमच्या जस्ट रूमच्या बाहेर हा सगळा व्ह्यू आहे. हा बघा व्ह्यू आणि हे सगळं ब्रह्मगिरी. करून दाखवतो तुम्हाला. बघा व्ह्यू बघा. बघा पास एवढा असा पाचचा रोल आहे आमच्या 5 जणांचा. आम्ही धावत धावत आलोय आता दर्शनाला. होपसो आम्हाला दर्शन भेटू दे. बघा मार्केट इथलं. फुलं वगैरे काय घ्यायची असेल तुम्ही इथून घेऊ शकता. ही 5ची लाईन. आता आम्ही इथून इथे 5 दाखवायचे आपले सर्वांचे. आम्ही आलो आता लाईनीमध्ये. सध्या तर आम्हाला लाईन मोकळी दिसते. पुढे बघूया आता. पूर्ण मोकळी लाईन भेटले. संध्याकाळी आलो म्हणून जरा फायदा भेटला आम्हाला. आम्ही उद्या सकाळी देणार होतो पहाटे पण सगळे बोले जाऊ आता आलोय तर करून टाकतो. बघूया आपण ट्राय करूया. देवा
आरतीचा टायमिंग झाला आहे आता तिथूनच दर्शन होतं आरतीचं. फायनली आता आमचं दर्शन होतंय. खूप वर्षापासून माझी इच्छा होती, आता माझी इच्छा पूर्ण होते. लास्ट टाइम आलो पण आमचं फेल झालं, पण ह्या टाईमला आमचा भेटलं, आम्हाला दर्शन भेटलं म्हणजे अजून भेटायचं आहे, चालू आतमध्ये. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. खूप मस्त दर्शन झालं. आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला गेलो म्हणून जरा आम्हाला नीट दर्शन भेटलं. आम्ही तिथे थांबलो पण होतो 1-2 मिनटं. छान दर्शन झालं आमचं. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे, हा इथे बसायला. खरंच खूप मस्त दर्शन झालं. थांबलो इतका वेळ पण दर्शन खूप छान झालं. फायनली आम्ही बाहेर आलो आता दर्शन करून. हा एक्झिट करून आल्यावर हा महाद्वार आहे. चला आता आमची निघायचा टाइम झाला इथं. आम्ही बाय बाय करतो त्र्यंबकेश्वरला. बाय बाय. याच व्ह्यू सोबत आम्ही आमचा व्हिडिओचा व्लॉग पण एंड करतो. परफेक्ट ट्रिप टू बी रिमेंबर्ड. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.